हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली. आणि खरं सांगायला तर आज माझा अजिबात व्लॉग शूट करण्याचा मूड नाही आहे. व्लॉगच काय, मला व्हिडिओ देखील शूट करण्याचा अजिबात मूड नाही आहे. कारण की बॅक टू बॅक असं काहीतरी माझ्यासोबत होतं आहे, जे खूपच माझं हृदय तोडणारी गोष्ट सध्या तरी माझ्यासोबत चालू आहे. त्यामुळे खरंच सांगते अजिबात मूड नाही आहे. त्यामध्ये मी खूप फार इमर्जन्सीमध्ये बाहेर गेले होते एका ठिकाणी. त्यात जो काय आज दुपारी कॉल आला आहे त्याच्यामुळे आमची फॅमिली हादरून गेलेली आहे. असं वाटलं देखील नव्हतं, किंबहुना हा विचार देखील केलेला नव्हता की असं काहीतरी होईल, पण असं काहीतरी आज घडलेलं आहे. मी नेहमीच व्हिडिओमध्ये एक कॅरेक्टर प्ले करत असते सुनेचं. आणि मी नेहमी सासूला नावं ठेवत असते. नेहमी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये मी सासूबद्दल वाईटच बोलत असते. ते कॅरेक्टर प्ले करत असते मी. शास्त्रधर भोळी वहिनी याकरता ते कन्सेप्ट असतात आणि त्या कन्सेप्टमध्ये नेहमी मी सासूबद्दल वाईट बोलत असते. कधीच माझ्या तोंडून चांगलं निघत नाही किंवा प्रेम व्यक्त करत नाही. सो मी नेहमी टॉन्टिंग करत असते. पण रिअल लाईफ फार डिफरंट आहे आणि खूप छान आहे माझी रिअल लाईफ. माझ्या सासूबाई खूप छान आहेत. म्हणजे खरंच परमेश्वराची कृपा आहे ती माझ्यावरती, की आईसारखं प्रेम करणारी माझ्याकडं सासू आहे. पण आज दुपारी कॉल येतो आम्हाला गावावरनं की त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि फार इमर्जन्सी त्यांचं देखील ऑपरेशन करायला लावलेलं आहे. त्यामुळे ना मी कुठेही मन लागत नाही. कारण की आजपर्यंत त्यांनी खूप प्रेम दिलं आहे मला. फार कमी जाते येते मी, पण खूप प्रेम देतात त्या मला. खूप म्हणजे खूप प्रेम देतात. त्या नेहमीच खूप मनापासून माझ्यावर प्रेम करत असतात. मी कधी गावी गेले तर त्या मला खूप जपत असतात. पण अचानक कॉल येतो आणि आम्हाला कळतं की त्यांना ॲडमिट केलं आहे. डॉक्टरांनी इमर्जन्सी त्यांचं ऑपरेशन करायला लावलं आहे. त्यांच्या अचानकच हार्टबीट्स फार स्लो झाल्या होत्या. त्यामुळे आम्ही खूप घाबरलो. कारण की आपण समोर असल्यानंतर ना ती सिच्युएशन आपण थोडीफार हँडल करू शकतो, पण आपण लांब असल्यानंतर ती सिच्युएशन हँडल करणं फार अवघड होऊन जातं. ॲक्च्युली दिवसभर मी रडले नव्हते, कारण की मला माहिती आहे माझा नवरा फार हळवा आहे. मी रडले तर तो तुटल हे मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळेच मी दिवसभर स्वतःवर खूप कंट्रोल केलं. मी अजिबात रडले नाही. इवन मी त्याला माझ्या डोळ्यातलं पाणी देखील दाखवलं नाही, कारण की घरातून तो एकटा जाणार होता तिकडे. मला थोडंसं काम होतं, त्यामुळे मला इथे थांबावं लागत होतं. आणि अजूनपर्यंत मीन्स त्या ज्या गावात राहतात ना त्या गावातून इतर ठिकाणी ऑपरेशनसाठी घेऊन जायचं. सो तिथे राहण्याची वगैरे काही आपली सोय नव्हती. सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायच्या होत्या. त्यामुळं नवरा असं बोलला की तू थांब, जिथे गरज लागेल तिथे तुला बोलवलं जाईल. आत्ता मी जातो आणि मी पाहतो तिथली कंडिशन काय आहे आणि त्यानंतर आपण डिसाईड करूया. ज्यावेळेस आहे ना मीन्स मी माझ्या आईसाठी पण रडत होते. मी एकही रडत व्हिडिओ नाही बनवला, कारण की त्यावेळेस आई फार जवळ होती आणि मी तो टाईम पूर्ण आईला देत होते. ती जवळ असल्या कदाचित येत्या 1-2 दिवसामध्ये मी पण जाईल गावी. माहिती नाही मी कधी येईल परत. पण असं म्हणतात ना की प्रत्येक मुलीने सासूमध्ये आई पाहावी आणि प्रत्येक सासूनी
त्या मुलीमध्ये, त्या सुनेमध्ये आपली मुलगी पाहावी. सो माझ्या सासूबाई तशाच आहेत. खूप जीव लावतात मला, खूप म्हणजे खूप जीव लावतात. आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी ना त्यांचं आमचं काही बोलणं झालेलं नाही आहे. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ना त्यांना डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं. त्यानंतर देखील आमचं आणि त्यांचं काही बोलणं नाही झालेलं. त्याच्यामुळे थोडंसं आणखीन वाईट वाटतं. पण मी खरं सांगेल, खूप नशीब लागतं इतकी चांगली समजूतदार सासू मिळायला, की माझी सासू नेहमी माझ्या नवऱ्याला हे सांगते की पहिलं तू तिला बघ, फर्स्ट प्रायोरिटी सोनाली आणि मग फॅमिली. सो प्रत्येक ठिकाणी ना कधी काही समजून सांगण्याची वेळ आली ना तर सगळ्यात आधी सोनाली असते. जे काय असेल ते सोनालीसाठी. आणि काहीतरी माझं, मी असं म्हणाले की मागच्या जन्मीचे काहीतरी चांगले कर्म असतील, कधीतरी काहीतरी आतून पुण्य घडलं असेल, त्यामुळे मला इतकी जीव लावणारी सासू मिळाली, इतकी प्रेम देणारी सासू मिळाली. सो मीन्स त्यांचं असं असतं, कधी त्यांनी एखादी साडी जरी घेतली ना तर त्या कॉल करून सांगतात, मी साडी घेतली, ही साडी तुझ्यासाठी ठेवते. इतकी छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, की उन्हाळा लागला तुझ्यासाठी पापड करून ठेवते, तू ये, तुझ्यासाठी खलबत्ता घेऊन ठेवते. म्हणजे बारीक बारीक गोष्टी. आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे, मी पण देखील 2 पैसे कमवते. आज माझा नवरा पण, तो पण पैसे कमवतोय, स्टेबल आहे. पण तरी पण सासूबाईंचं असं असतं की मी तुझ्यासाठी हे करते, तू ये, तुला मी हे देते, तू ये, मी तुझ्यासाठी ही वस्तू राखून ठेवली, तू ये. मीन्स प्रत्येक गोष्ट ही माझ्यासाठी असते. त्यामुळं खरंच आज खूप वाईट वाटतं मला, खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय. आणि मी खूपदा म्हणजे खूप प्रयत्न केला की इथून जाण्याचा, की मी जावं आणि त्यांना, कारण की आता माझं कर्तव्य आहे, कर्तव्य म्हणण्यापेक्षा मी त्यांना आई मानते, त्याच्यामुळे मी तिथं असणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला जास्त रडू येते की मी तिथे गेलेली नाही आहे. तसं माझ्या नवऱ्याने मला प्रॉमिस केलं आहे की आईला काही पण म्हणजे काही होणार नाही, तू वाईट विचार काही करू नको, तू टेन्शन काही घेऊ नको, मी चाललोय, मी पूर्ण सिच्युएशन हँडल करतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो आणि तुला बोलून घेतो. आणि खरं सांगते, फ्रँकली सांगते की जसं की तुम्ही माझी फॅमिली ना, पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की मी ना फक्त कन्सेप्टसाठी मी कधीच म्हणजे एक कॅरेक्टर प्ले करते की हां माझी एक सासू आहे, माझा एक दीर आहे, आणि ते मी कॅरेक्टर प्ले करते. त्याकरता मी बडबड 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 करत असते. पण रिअल लाईफमध्ये यार खरंच मला ते गॉड गिफ्ट आहे की माझी सासू इतकी चांगली आहे, टचवूड. आणि ती चांगली आहे म्हणून माझा नवरा चांगला आहे, जो मला फुलासारखं जपतो. माझ्या सासूने प्रत्येक वेळेस माझ्या नवऱ्याला हे शिकवलंय की खूप प्रेम कर सोनालीला, खूप जप सोनालीला जप.
जगात कुठलीही चांगली गोष्ट करायची ना, तर ते बघ आधी बघ की माझी बायको यातून खुश होईल का. खूप चांगले संस्कार दिलेत, सगळं काही जे काही आज माझा नवरा इतकं चांगला आहे ना, ते फक्त सासूबाईमुळे. कारण की एक आईच असते, ती मुलाला प्रत्येक गोष्ट शिकवत असते. आईच असते की ती आपल्या मुलाला प्रत्येक गोष्ट शिकवत असते, आपल्या मुलाला प्रत्येक घडवत असते. एक आईच असते आपल्या मुलाला घडवणारी. आणि टचवूड माझी सासू तशी आहे की तिने घडवले तिच्या मुलाला, आणि तिचा मुलगा जगतोय माझ्यासाठी. म्हणजे जगातली कुठलीच स्त्री असा विचार नाही करत की आपलं मूल वाटावं, आपल्या मुलाने आपल्यापेक्षा इतर कुठल्या स्त्रीवर प्रेम करावं. पण माझी सासू नेहमी सांगते, मी माझं आयुष्य जगले, खूप छान प्रकारे जगले, आता तुम्ही तुमचं आयुष्य जगा. आणि ती आहे ना तशी प्रेमळ आहे, ती समजून घेते, तर तू तिला समजून घे, तू तिच्यावर प्रेम कर. असं खूप चांगली माझी सासू. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की सुखरूप त्या लवकरात लवकर घरी याव्यात. आणि मी नक्कीच येत्या 1-2 दिवसामध्ये जाईल गावी. त्यावेळेस जर मला पॉसिबल झालं तर मी तुम्हाला दाखवेल माझ्या सासूबाईंना. पण त्या बऱ्या असेल तर, कारण की मी आजारपणातला माझ्या आईचा पण फोटो व्हायरल केला नाही, किंबहुना व्हिडिओ व्हायरल केला नाही, त्यामुळे त्या अवस्थेतला नाही. हां, जर म्हणजे आता फक्त डॉक्टरांना शंका आहे की ऑपरेशन, इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागणार आहे, हृदयामध्ये एक स्प्रिंग टाकायची, असं काहीतरी गावाचे, म्हणजे ते एक्झॅक्टली मला अजून कळालेलं नाही आहे, पण असा निरोप आला होता. हृदयांचे ठोके फार कमी झालेले. पाहू, आजची नाईट त्यांनी आपल्याला थांबायला लावलेलं आहे. सकाळपर्यंत त्यांनी वेळ दिलेला आहे डॉक्टरांनी. जर सकाळपर्यंत इंजेक्शन, मेडिसिन वगैरे, सलाईन वगैरे सगळं चालू आहे, जर त्यातून सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या तर ऑपरेशनची गरज नाही भासणार. आणि जर थोडी जरी त्यांना शंका वाटली तर ऑपरेशन करता तिथून हलवावं लागणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्या सकाळपर्यंत समजतील. मी त्या गोष्टीची वाट बघते. ॲक्च्युली मला झोप पण लागत नाही आहे, मी बसले होते. तसं तर मी दिवसभर कोणतंही शूट केलेलं नाही आहे. मला 3:30-4 नंतर फोन आलेला आहे, पण माझ्याकडनं एकही शूट झालेलं नाही. किंवा मनस्थिती तशी नव्हती. त्यानंतर म्हणजे मिस्टरांना निघायचं होतं गावी जाण्याकरता. त्याआधी आम्ही मंदिरात गेलो, तिथं जाऊन प्रार्थना केली. आमचे जे गुरु आहेत त्यांना भेटलो, त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट डिस्कस केली. कारण की खूप मोठं संकट आहे आता सध्या. आणि का माहिती काय, 2024 हा माझ्यासाठी क्रिटिकल आहे. मीन्स मी सुरुवातीला आईचा आजारपण पाहिलं, त्यानंतर मध्ये मी फार आजारी पडले होते, पुन्हा आईचा आजारपण, आणि आता सासूबाईंचा आजारपण. म्हणजे मनस्थिती नाहीये ह्या सगळ्या गोष्टी फेस करण्याच्या, अजिबात मनस्थिती नाहीये. फक्त एवढं की बोलल्यानंतर मन हलकं होतं, आणि त्याकरता हा व्हिडिओ बनवते की कुठेतरी मन हलकं होईल. कारण की रडले मी माझ्या नवऱ्यापाशी तर मला माहिती तो तुटेल, आणि मला त्याला आता हारताना नाही पाहिजे.
कारण की ही खूप नाजूक स्थिती आहे आणि मला सामोरं जायचंय. ज्यावेळेस माझ्या आईचं ऑपरेशन होतं ना, त्यावेळेस माझा नवरा खंबीरपणे माझ्या पुढे उभा होता की तू काळजी करू नको, मी आहे. त्यामुळेच गेली 8 तास मी पण शांत बसले. मी पण त्याच्यासमोर रडले नाही. गेले 8 तास मी पण शांत बसले. मी पण त्याच्यासमोर रडले नाही. मी पण ती सिच्युएशन संयमाने त्याला धीर देत होते की काळजी करू नको, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. डॉक्टरांनी सकाळपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे, आपण वाट पाहूया. आणि जर ऑपरेशन टाळलं तर खूप चांगली गोष्ट आहे. फक्त तू निघालाय ना, तू व्यवस्थित जा. तिथं गेल्यानंतर आणि आई बोलती, असं नाही की बोलत वगैरे नाही, इतकं काही क्रिटिकल नाही आहे. आई बोलती, पण वाईट एवढ्यासाठी वाटतंय की पूर्ण संबंध 2024 आम्ही फक्त हॉस्पिटल 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 एवढंच करतोय. म्हणजे एक झालं की एक झालं की एक. आत्ता कुठे मी 15 दिवस फ्री झाली आहे. 15 दिवसानंतर मी थोडंसं कामाकडे लक्ष द्यायला लागले होते. तोच ही परत बॅड न्यूज आली, असं झालं म्हणून. त्यामुळे खूप असं मन दुखतंय की 2024 आमच्यासाठी काय घेऊन आलंय काहीच कळत नाहीये. नवरडू की काय चाललंय. म्हणजे असं वाटतंय की आपणच थांबावं यार. तर दीदी थोडी इमोशनल झाली. इमोशनल होऊन काय होतं दीदी? रडून काय भेटतं का तुला? अरे यार, तू मोटिवेशनलचे व्लॉग टाकती, लोक काय म्हणतील? स्वतः मोटिवेशनल करते आणि स्वतः रडत बसती. ह्याला काय अर्थ आहे का? एक लिमिट असतं रे.